सध्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही महत्त्वाच्या योजनांमधून शेतकऱ्यांना लवकर मोठा फायदा मिळू शकतो। जे हप्ते तांत्रिक कारणामुळे अडकले होते ते आता एकत्र देण्याची शक्यता आहे। प्रलंबित हप्ते एकत्र देण्याची तयारी सरकार करत आहे। अनेक शेतकऱ्यांना जमीन नोंदणीत पडताळणी, चुकीची माहिती किंवा इतर अडचणीमुळे आधीचे हप्ते मिळाले नव्हते। मात्र सरकारने अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रलंबित हप्ते एका वेळी देण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात एका वेळी मोठी रक्कम जमा होणार आहे। 12व्या ते 18व्या हप्त्यांचा समावेश यात असू शकतो। केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार 12व्या हप्त्यापासून 18व्या हप्त्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पैसे थांबले होते ते आता 19व्या हप्त्यासोबत दिले जाणार आहेत। या संदर्भात सरकारने विशेष मोहीम सुरू केली असून प्रत्येक राज्यात नोंबड आणि अधिकारी नेमले गेले आहे। ते पात्रतेच्या तपासणी करून शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळवून देतील। कोणाला होणार याचा थेट फायदा? ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला नव्हता त्यांनाही नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळू शकतो। त्यामुळे दोन्ही योजनेचे हप्ते प्रलंबित राहिले। आता सरकार या दोन्ही योजनेचे पैसे एकत्र देण्याची तयारी सुरू करत आहे। कागदपत्रे आवश्यक आहेत। पडताळणी यासाठी सुरू असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। या प्रक्रियेसाठी सरकारने अद्याप कोणताही निश्चित वेळ मर्यादा जाहीर केलेली नाही। मात्र काम सुरू आहे आणि काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे अडकलेले हप्ते एकत्र मिळण्याचे उदाहरणात अधिक दिले जात आहेत आधीपासून दिसून आलेले आहेत। त्यामुळे लवकरच पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्हींचाही प्रलंबित पैसे एकत्र मिळण्याची शक्यता आहे। या योजनेत प्रलंबित हप्ते कोणाला मिळणार याचे उत्तर असे की ज्याचे पैसे तांत्रिक कारणामुळे थांबले अशा पात्र शेतकऱ्यांना हा दिलासा मिळेल। या निर्णयावर 12व्या ते 18व्या हप्त्यांचा समावेश असेल आणि हे पैसे 19व्या हप्त्यासोबत मिळतील। प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यासाठी प्रत्येक राज्याने नोडल अधिकारी नेमले आहेत। ते पात्रतेची पडताळणी करतील आणि पैसे खात्यात जमा होतील। पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी यांचे दोन्ही प्रलंबित हप्ते एकत्र मिळू शकतात। मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत वेळ मर्यादा सरकारने जाहीर केलेली नाही। सरकारच्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। ज्यांचे हप्ते मागे काही दिवसापासून अडकले होते त्यांना आता थेट लाभ मिळणार असून प्रलंबित पैसे एकत्र मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांना वर्तवली जात आहे। शेतीसाठी आवश्यक खर्च भोगपत्ते सोपे जाईल यासाठी सरकारने आर्थिक अडचणींपासून दूर होण्यासाठी हे शेतकऱ्यांसाठी नेमलेली एक चांगली योजना आहे।